अकोला जिल्ह्यात वाढतं तापमान आणि उष्मा लाटेचा इशारा लक्षात घेता प्रशासन सतर्क झालं आहे। नागरिकांनी दक्षता बाळगावी, प्रभावी जनजागृती करावी, तसेच सर्व रुग्णालय आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले। या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उष्माघात उपाययोजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या। शासनातर्फे प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इथं 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहे। ORS आणि औषध साठा पुरेसा ठेवावा। त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये उष्माघातापासून दक्षता बाळगण्याबाबत प्रभावी जनजागृती करावी। ग्रामीण भागात दवंडी देऊन जनजागृती करावी। महानगरपालिका क्षेत्रात कचरा घंटा गाडीमार्फत माहिती द्यावी। त्याचप्रमाणे शहरात आणि जिल्ह्यात होर्डिंग्स, सूचना, ध्वनिचित्रफिती याद्वारे प्रभावी जनजागृती करावी आणि त्यासाठी वेळ पडल्यास स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। तर कामगारांसाठी आस्थापनांनी पेयजल, कूलर अशा विविध सुविधा ठेवाव्यात। उन्हात काम करणं टाळावं। उन्हात जास्त वेळ कामं करणं, कारखान्यांच्या ब्रॉयलर रूममध्ये काम करणं, काच कारखान्यातील कामं किंवा जास्त तापमानाच्या खोलीत काम करणं, त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो। 5 वर्षाखालील मुलं, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसंच गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असंही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। जो उष्माघातचा विषय आहे त्याला तेवढा सिरियसली घेत नाही आम्ही। एवढे जो हाय टेम्परेचरमध्ये पण आम्ही बाहेर जातो, तो इथे लहान लहान विषय आहे, याची जरी काळजी घेतली तर आम्ही उष्माघातापासून बचू शकतो। याच्याबद्दल आपली जो प्रशासनाची तयारी आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो। आम्ही सगळे जो PHCs आहात, रुरल हॉस्पिटल आहात, सब सेंटर्स आहात, तिथे स्पेशल बेडची तयारी केलेली आहे। 135 बेड आम्ही उष्माघाता रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे। तसंही महानगरपालिकाने शेड्स लावलेले आहे। पिण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था पब्लिक प्लेसेसवर केलेली आहे। शीत कक्षाची स्थापना केलेली आहे। तसंही आपले जो आरोग्यासाठी रुग्णालय आहे तिथे पण IV फ्लूइड, आईस पॅक, ORS आणि दुसरी औषध जे उष्माघाता चे जो मरीज असतात त्यांच्यासाठी औषध ठेवली आहे।